आमच्या घराजवळ साईनाथ भालेराव आमच्या घराजवळ वानर आलेला आहे. श्रीराम प्रभू शरणाचं हनुमान त्याचं एक वानर आमच्या घरी आलं आहे आणि ते लिंबाचं पान खात आहे. आमच्या कुठे कुठे ते त्या झाडाजवळ. कोणत्या लिंबाच्या. कुठे? त्या तिथं. हात नको करू. त्याला काय दिलं खायला तुम्ही? काय दिलं? पोळी खाल्ली का त्याने? प्रीती साईनाथ भालेराव आमच्या घरी एक वानर आलं आहे. श्रीराम प्रभू चरणाचं आणि त्याचं आमच्या घरी वानर आलं आहे आणि ते आम्ही त्याला पोळी दिली आहे आणि ते आता लिंबाचं पान खात आहे. कुठे दाखव? कुठे बसलेलं आहे दाखव सगळ्यांना. त्या तिथं. कुठं? लिंबाच्या झाडाजवळ. तिथं वाट्यावर बसलाय ना तुमच्या? छान आहे ना. याच्या अगोदर पण आलं होतं का? किती आले होते? पहिले एका दिवशी आलं, मग परत आलं. त्याच्यानंतर आहे ना आई मी ना धुवायला गेलो होतो ना तिकडून आहे ना तेव्हा आहे ना आई मी ना धुवायला गेलो होतो ना तेव्हा आहे ना आई धुवून आली ना तेव्हा आहे ना तिला आहे ना तिसरं वानर दिसलं आणि ती पटकन पप्पाला बोलवलं आणि त्यांनी ना पोळी घेऊन ना आलं आणि ना ते ना छोटस होत आणि ना त्याला ना पप्पानी पोळी दिली. कुठं आलं होतं ते? इथं बसलं होतं का? घराच्या मागं होतं का? पुढं होतं का? घरावरती होतं? मागं होतं घराच्या. त्याच्यानंतर आलं होतं ते? त्याच्यानंतर पण आलं होतं. तेव्हा आहे ना तुला उचलून घेतलं होतं, ती पोळी आपण दिली होती. मी तेव्हा आहे ना तेव्हा पत्र्यावर बसलं होतं आणि तेव्हा आहे ना आम्ही त्याला आहे ना पप्पानी मला वरती केलं आणि ना त्या वानराने खाली वाकला आणि माझ्या हातातून पोळी घेतली. खाल्ली होती त्याने? खात होतं. छान. अनुजायचं ती शेजारी उभे. मी तुम्हाला आजची बातमी सांगते. आमच्या घराकडे वानर आलं आहे. त्याला आम्ही पोळी दिली होती. त्याने ती पोळी खाल्ली आणि ते आता लिंबाचं पान खातोय. कुठे बसलेलं आहे? ते लिंबाच्या झाडाजवळ. तू जी अशी बातमी दिली प्रीती, ती बातमी द्यायचं तू कुठं शिकली? आमच्या अंगणवाडी दररोज ना मॅडम आहे ना बातमी घ्यायला सांगतात. मुलांना मॅडम बातमी घ्यायला सांगतात आणि मुलं ती काही बातमी असेल ती सांगून देतात. त्याचं काय? म्हणून तू शिकली का? दररोज घेते? दररोज तू अंगणवाडीत पण बातमी सांगते का? काय सांगते? एखादी सांगून दाखव बरं, दुसरी एखादी बातमी. दुसरी? एका दिवशी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. माझे पप्पा, आई आणि मी गेलो होतो आणि तेव्हा पप्पाला खेकडा दिसला होता. बर. आणि तेव्हा आम्हाला खेकडा हा प्राणी पाहायला मिळाला. तेव्हा आम्हाला खेकडा पाहायला मिळाला.